पल्लवी, आज आपण भाऊजींचा स्पेशल मटन मसाला बनवूया का? मटन मसाला ठीक आहे, चालेल. चल, मस्त इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर मंडळी, मटन मसाला बनवण्यासाठी आपण इथे 750 ग्राम मटन घेतलेलं आहे. मटन स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि त्याला आपण आता मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशन साठी आपण एव्हरेस्टचा मटन मसाला वापरणार आहोत. 1 चमचा इथे ऍड करायचा आहे, पाव चमचा हळद ऍड करायची आणि पाव चमचा मीठ. छान एकजीव करून घेऊया. आता या रेसिपी मध्ये खूप कमी मसाले वापरले जातात आणि झटकेपट होणारी रेसिपी आहे. आता आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया. मटन बनवण्यासाठी आपण कुकर ठेवलाय, त्यामध्ये आपण 4 ते 5 पळी तेल वापरणार आहोत. आपण याच्यामध्ये खडे मसाले वापरणार आहोत. जे जे खडे मसाले आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तेल तापलेलं आहे, आता आपण खडे मसाले टाकूया. खडे मसाले आपले खूप छान तडतडलेत. आता आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा वापरणार आहोत. जेवढं आपलं मटण असेल तेवढा आपण कांदा वापरणार आहोत. 750 ते 800 ग्राम कांदा वापरलेला आहे. कांदा छान शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ऍड करायचंय आणि आपण गॅस स्लो वरती ठेवून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर आपला थंड झालेला आहे. आता आपण उघडून घेऊया. कांद्याला किती छान रंग सुद्धा आलेला आहे बघा आणि शिजलाय सुद्धा खूप छान. आता आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण ऍड करायचं आहे. मीडियम फ्लेम वरती आता आपण ह्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 15 ते 20 बारीक चिरून ऍड करायच्या आहेत. यात आपण आता लसूण पाकळ्या ऍड करायच्या आहेत. आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण ऍड करायचंय. मटणाला आता आपण 5 ते 7 मिनिटं छान हाय फ्लेम वरती परतून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया. यात मी बटाटा ऍड केला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा ऍड करू शकता. अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करणार आहोत छान कलर येण्यासाठी आणि 2 मोठे चमचे एव्हरेस्ट मटन मसाला ऍड करायचा. मसाले आपले खूप छान परतून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 250 ते 300 ग्राम टोमॅटो ऍड करायचा आहे. टोमॅटो लास्टला ऍड करायचे आहेत जेणेकरून त्याचा आंबटपणा कमी ऍड होतो. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं. आता आपण ह्याला झाकण देऊन स्लो वरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर आपला आता थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. किती छान तेल सुटलेलं आहे बघा मटणाला. छान ग्रेव्ही पण रेडी झालेली आहे. तर मंडळी, तयार आहे आपला स्पेशल मटन मसाला. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.